रोजचा पाहू शकता आज आशा वर्कर म्हणजे कर्मचारी महिला या संपूर्ण या महिला या अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। वारंवार आंदोलन केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत नाही। त्यांच्या कुठल्या कुठल्या या ठिकाणी समस्या शासनाने अजूनपर्यंत सोडवल्या नाही हा विषय आपण या ठिकाणी जाणून घ्या। ते कुठल्या गावावरून आला? आम्ही नागेश्वरवरून। काय काम करतात? आशा वर्कर। किती कुठल्या गावामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये? नागेश्वर गावामध्ये आणि होणार पीएससी। किती पगार आहे? 10,000 पेमेंट पण भेटले नाही ना अजून। किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले। 10 वर्ष। 10 वर्षापासून काही महिला कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळालं। आपल्यासोबत संघटनेचे काही पदाधिकारी त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारतो। मला काय सांगणार, वारंवार निवेदन दिल्यानंतर देखील तुमच्या मागण्या मंजूर होत नाही, काय सांगणार? किमान वेतनाचा कायदा आशा कामगार किंवा आपल्या मिड डे वर्कर यांना लागू केलेला नाही। 3दा ऑलरेडी भुसे साहेबांना भेटले गेलेले आहे, त्यांनी रायटिंग मध्ये सुद्धा दिलेलं आहे किंवा किमान वेतनाचा कायदा यांना लागू करू, पण दुर्दैव आहे तो लागू केलेला नाही। वारंवार आपण निवेदन वगैरे दिले, आंदोलन केले, अनेक ज्या तुमचे मोठे मोठे आंदोलन झाले, यश का मिळत? यश न मिळायचं कारण म्हणजे सर तुम्हाला हे लोक नाही का खोटे आश्वासनं देतात किंवा आम्ही पुढच्या महिन्यात तुमचा पगार वाढवू किंवा रायटिंग मध्ये सुद्धा देतात की येणाऱ्या दिवसात तुम्हाला किमान वेतनाचा कायदा लागू करू, तुम्हाला शासनाचा दर्जा देऊ, हे सगळं सांगत असतात। परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांना सांगण्यात येतं की आमच्याकडनं तुम्हाला काही कोणती मदत मिळणार नाही। वेळ काढूपणा शासन करतंय असं देखील यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आपण काही महिला आहेत त्यांच्याशी देखील, तर किती महिला असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तुमचे किती हे असतील? किती महिला असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये? 80,000 महिला आहेत पूर्ण महाराष्ट्रात। तुमची काय मागणी? आमची मागणी, आम्हाला जे पेमेंट मंजूर केलंय ते पण आम्हाला वेळेवर मिळत नाही आणि दोन याच्यात येतात, राज्य सरकारचं वेगळं मिळतं आणि केंद्राचं वेगळं मिळतं। केंद्राचं तर 6 महिन्यापासून पेमेंटच मिळत नाही मिळत। दर महिन्याला पेमेंट मिळलं पाहिजे आणि आम्हाला ऑनलाईन कामाची सक्ती केली जाते, ती ऑनलाईन कामाची सक्ती नाही पाहिजे। कुठलंही काम हे आशाकडूनच केलं जातं। सिकल सेलची तपासणी ही आशांकडूनच करून घेतली। आशा काही शिक्षण झालेलं आहे का आशांचं, पण तेही काम आशांकडून केलं जातं, मग तसं मोबदला पण दिला गेला पाहिजे ना। काय सांगणार, तुम्ही वारंवार आंदोलन केले, तुम्हाला का नाही मिळालं? आम्हाला न्याय मिळत नाही ना, आंदोलन करूनही न्याय देतच नाही आम्हाला। आंदोलन केल्यानंतर देखील न्याय मिळत नाही असं काय सांगणार मॅडम? आपण कुठून आला? चिमठाणे पीएससी, गाव चिमठाणे तालुका। तुमच्या मागण्या काय पूर्ण झाल्या नाही, काय सांगणार? आमच्या मानधन 3 महिन्यापासून मानधन मिळालेलं नाहीये आणि दर महिन्याला रेग्युलर पेमेंट मिळत नाही। तुम्ही बघू शकता अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करणारे आशा वर्कर असेल, मीडिया वर्कर असेल, ते अनेक दिवसापासून आंदोलन करतात, पण शासनाला या गोष्टीची दाद येत नाही, दखल घेत नाही। वारंवार आंदोलन झाल्यानंतर देखील येणाऱ्या काळामध्ये महागाई इतकी प्रचंड मट्टावर झाली आहे। महागाईच्या माध्यमातून जर तुम्ही तेल जर म्हणणार तर 150 रुपये किलो तेल झालंय आणि ह्या महिलांचे आतापर्यंत या ठिकाणी पगार देखील झाले नाही। शासनाने निवडणुकीच्या वेळेस पैसा शासनाकडे येतो, अनेक गोष्टीकडे ठेकेदारांसाठी शासनाकडे पैसा येतो, परंतु महिलांच्या आणि या आशा वर्कर जे आरोग्याच्या हितासाठी ग्रामीण भागामध्ये काम करतात त्यांच्यासाठी पैसा शासनाकडे येत नाही। हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होत आहे। कॅमेरामॅन निलेश डोलचे आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।